हरिओम. आज रविवार 12 एप्रिल 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती. ऐकूया. एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळतं पण वळत नाही. एकीकडे स्वतःला ते परमात्म्याचाच अंश म्हणवतो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संतांजवळ राहावं आणि भक्तीचं साधन करावं. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असं समजावं. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणं गुरुला भागच आहे. वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही, म्हणून कामधेनुपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संत समागम प्रारब्धाने होतो, पण रीतीने जाता आले तर खरा समागम घडतो आणि मग आमचा मार्ग. पण आपला मार्ग विषय आहे ना, म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही. विषयामध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते. त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. आणि मग अशा वेळी ज्याची मदत आपण घेतो त्याचं आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितलाय. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणं भाग आहे. काही केल्याशिवाय सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती. सत्संगती अति अपूर्व काम करणारी. ज्याचं भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढायचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचा. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचं आणि खालून बाहेर निघायचं. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखे वरवर पाणी फिरत असतं तरी तळाशी संथ असतं. तसंच जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात. पण जे खोल अशा तळाशी जातात ना, त्यांना खरं काय ते आपोआप कळतं आणि ते सगळीकडे एकच असतं. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचं काम फार मोठ्या संतांचं असतं. शहाण्याने ते भानगडीत पडू नये, न पडावं. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणं हे खरे संतांचे काम होय. कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे, त्यात आपले घुसडू नये. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.